आता मोहम्मद सिराज सोबतच आपला मराठमोळा ऋतुराज गायकवाड याची पुन्हा संधी कुठेतरी हुकल्यासारखी दिसतीये. नेमकं काय नेमकं म्हणजे काय टीम अगदीच म्हणजे हे मोठा परत एकदा सेटबॅक आहे त्यासाठी. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडच्या पद्धतीने निराशाच पडली. ओपनर आणि ओपनिंगची जागा बऱ्याच वर्षापासून रोहित शर्मा आहेच आहे, कॅप्टन आहे तो, परफॉर्मन्स त्याचा चांगला वाईट सुरूच असतो, त्यामुळे ती एक जागा त्याची फिक्स असते. सोबत मग यशस्वी आणि शुभमन गिल 2 प्लेयर आहे, ज्यातला एक 15 असणार आहे, एकच इन टीम असणार आहे. आणि या दोघांशिवाय अजून एक तिसरा आपल्याला परवडला नसता ऋतुराज गायकवाडला ठेवलं. मग या दोघांना कुठेतरी थांबावं लागलं असतं. आणि यशस्वीची आता बीजीटी मधली कामगिरी बघता त्याचा इंटरनॅशनल सध्या फॉर्म चांगला आहे, त्यामुळे तो इनच असणार आहे. आणि गिलचा एक्सपिरियन्स म्हणाल किंवा त्याची कॅप्टन्सीचा जो काही ते त्या दृष्टीने त्याला इन केलेलं आहे. ऋतुराज गायकवाड टीममध्ये नसण्यामागे म्हणजे आपण काहीच बोलू शकत नाही. ते कुठल्या तरी दृष्टीनं जर टीमची बॅलन्स बघितलं ते बरोबरही आहे, पण त्याच्यावर पुन्हा एकदा कुठेतरी अन्याय झाल्यासारखं आपल्याला वाटू शकतं. सोबत म्हणजे संजू सॅमसन पण टीममध्ये नाही आहे, तो पण ओपनिंगलाच येतो. त्यामुळे ओपनिंग ऑलरेडी आपल्याकडं रोहित आणि गिल आणि जयस्वाल हे तिघं असतात, त्यामुळे संजू सॅमसन बसत नाही. मग ऋतुराज गायकवाड पण नसताच बसला. त्यामुळे ऋतुराज गायकवाडची जागा जर कुठे खालच्या पोझिशनला असती तर मे बी त्याला येण्याचे चान्सेस होते.